नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील बातम्यांकडे वळण्याआधी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. नाशिकमधील शेतकरी मोर्चाचा आजचा तिसरा दिवस. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरूच. चंद्रपुरात 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कुमार विश्वास यांचे कवी संमेलन. आणि नाशिकमधील लॉंग मार्च आंदोलनाची पुढील दिशा आज ठरणार. JP गावित यांच्यासह शिष्टमंडळासोबत काल मुंबईत झाली बैठक. आता बातम्या सविस्तर. नाशिकमधील शेतकरी मोर्चाचा आजचा तिसरा दिवस आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 दिवसांपासून ठिय्या लॉंग मार्च आंदोलन सुरूच राहणार आहे. काल मुंबईत झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आदिवासी भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभाग आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी सुरगाणा ते नाशिक दरम्यान हा लॉंग मार्च काढण्यात आला. नाही, कालची बैठक निष्फळ ठरली. पुढचं नियोजन हे आम्ही सगळ्या जनतेच्या माध्यमातून गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली एकदम जबरदस्त पद्धतीने इथं तीव्र आंदोलन करणार आहे आणि तीव्र होणार. ही 100% म्हणजे काळ्या दगडावरची रेस आहे. हे तीव्र होणार आणि हे तीव्र झाल्यानंतर इथल्या सरकारला शेवटी इथं आम्हाला मुंबईला बोलवतात, पण त्यांना इथं यावं लागेल अशी परिस्थिती आम्ही निर्माण करणार. आणि त्या पद्धतीने सरकार जो आतापर्यंत तुटपुंजीच्या मागण्या आमच्या जे आम्ही मागतो त्या द्यायला तयार नाही, तर आम्ही इथून घेतल्याशिवाय आम्ही इथून निघणारच नाही. जसं मनोज जरांगे यांनी तीव्र आंदोलन केलं मराठ्यांसाठी आरक्षणासाठी, तोच प्रकार आम्ही वन जमिनीसाठी, कांदा निर्यातीसाठी, अंगणवाडीच्या मागण्यासाठी, आशा वर्करच्या मागण्यांसाठी, हे अनेक प्रकारचं म्हणजे आदिवासीचे प्रश्न आहेत, गरीब जनतेचे प्रश्न आहेत. त्यांनी जिल्हा थरावर जे काही प्रकरण आले वन जमिनीचे, इथल्या जिल्हा थरावर सगळे जिल्हा थराची कमिटीने सगळं प्रकरण फिटावून लावलेले आहेत. ते परत त्यांनी मंजूर करावं, ते परत त्यांनी अंमलबजावणी त्याची करावी अशी आमची ठाम मागणी आहे. आणि ती केल्याशिवाय आम्ही उठणार नाही. कारण गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली हे दिवस रोज आम्ही इथं म्हणजे रस्त्यावर उतरणार. अनेक प्रकारचे लोक गावातून येतील. लोक आता काही लोकांचा जरा शिदा कमी आहे खाण्याचं, तर लोक आता गावाला जातात. 2-2, 3-3 लोक जातात गावातून. तांदूळ शिदा सामुग्री सगळं तयार करून उकळवून गावकरी देणार आणि ते इथं आणणार आणि जेवण करणार आणि इथं थांबणार. काल जे आमचं वरिष्ठ शिष्टमंडळ मुंबईला गेलं आणि त्या शिष्टमंडळी नुसती आम्हाला कानोकान नुसती बातमी लागली की चर्चा हे निष्फळ झालेली आहे. आणि इथं जे लोक आहेत, इथे जे आमची प्लॉटधारक आहेत, शेतकरी आहेत, त्यांनी एक असा ठाम निर्धार केलेला आहे की ह्या वेळेस जोपर्यंत आपला वन जमिनीचा निकाल आणि ज्या ज्या मागण्या ह्या मोर्चामध्ये आहेत त्याचा पूर्णपणे आश्वासन आदेश निघत नाही, तोपर्यंत हा आमचा आंदोलन इथं संपणार नाही असं इथल्या आम्ही सगळ्या मोर्चाकऱ्यांनी ठाम ठरवलेलं आहे. आणि हे आंदोलन आमचं असं नाही, सरकारने असं समजू नये की इथं थोडे लोक आहेत, परंतु आम्ही सगळ्या गावात प्रत्येक खेड्यापाड्यावर जो माणूस बाहेर जरी असेल त्याला आम्ही आता फोन केलेले आहेत. प्रत्येक माणूस इथं येणार आहेत. याच्या डबल लोक इथं होणार आहेत. हे पण सरकारने लक्षात घेतलं पाहिजे. आणि ह्या पुढे इथून आमचा आता जे पुढचा सिग्नल हा चालू आहे, इथून सिग्नलसुद्धा सगळे बंद होणार आहेत. तेव्हा सरकारने विचार केला पाहिजे आणि ह्या आमच्या आदिवासी गोरगरिबांना ताबडतोब न्याय दिला पाहिजे. नाहीतर इथून आम्ही 1-2 दिवस पाहू, नाहीतर आम्ही मुंबईचा रस्ता धरायला सुद्धा मागे पुढं पाहणार नाही असा आम्ही निर्धार केलेला आहे. आणि ह्या वेळेस काय आम्हाला सरकारने जेलमध्ये टाकलं तरी चालेल, परंतु हे आंदोलन मागे हटणार नाही असा निर्धार केलेला आहे. परंतु आम्ही आदेशाची वाट पाहून राहिलेलो आहे. आमची जनता फक्त गावित साहेब केव्हा येतात आणि इथं काय चर्चा झालेली आहे हे लोक वाट पाहून राहिलेले आहेत. ते आल्यानंतर जी नियोजन होईल त्या पद्धतीने इथलं सगळं होणार आहे. वन्यजीव संरक्षण, शाश्वत पर्यटन आणि स्थानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर येथे ताडोबा अंधारी व्याघ्र संवर्धन प्रकल्पाच्या वतीने 1 ते 3 मार्च 2024 या कालावधीत 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक डॉक्टर जितेंद्र रामगावकर यांनी दिली. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी एकाच दिवशी सर्वाधिक वृक्ष लागवडीचा विश्वविक्रम व कुमार विश्वास यांचे कवी संमेलन आयोजित करण्यात असल्याची माहितीही त्यांनी दिली. दिनांक 1, 2 आणि 3 मार्च या कालावधीमध्ये आपण चंद्रपूर येथे ताडोबा महोत्सव याचे आयोजन करण्यात आलेले आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा
व्याघ्र पर्यटन आणि वन्यजीव पर्यटनाच्या दृष्टीने सर्व जगामध्ये एक अग्रणी व्याघ्र प्रकल्प म्हणून उदयास येत आहे. इथले पर्यटन जागतिक स्तरावरती जावे, तसेच या परिसरामध्ये आपण ज्या पद्धतीने कम्युनिटीचा सहारा घेऊन, कम्युनिटीचे सहकार्य घेऊन, जनतेचे सहकार्य घेऊन जी काही सहजीवनाची एक कॉन्सेप्ट आपण इथे अंमलबजावणी केलेली आहे, तर ते सुद्धा जागतिक पातळीवरती जावं आणि ताडोबा मॉडेल ज्याच्यामध्ये आपल्याला कम्युनिटी डेव्हलपमेंट, लोकांचा विकास आणि सोबतच वन्यजीव संवर्धन हे एकाच वेळेस कसं साध्य करता येतं हे दाखवून देणारा हे मॉडेल असल्यामुळे हा मॉडेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावा, यावरती चर्चा व्हाव्यात आणि देश पातळीवरचेच नव्हे तर जागतिक पातळीवरती याची दखल घेण्यात यावी, या उद्देशाने या महोत्सवाचे आपण आयोजन करत आहोत. त्यामध्ये अनेक उपक्रमांना, अनेक ॲक्टिव्हिटीजला आपण समावेश केलेला आहे. त्यामध्ये विशेषतः शाश्वत पर्यटन या विषयावरती चर्चासत्रांचे आयोजन आहे. शाश्वत पर्यटन हा संपूर्ण देशामध्ये व्याघ्र प्रकल्पांमध्ये असणारा आणि व्याघ्र प्रकल्पांना एक प्रमुख हा मुद्दा असतो. कारण आपल्या देशामध्ये व्याघ्र प्रकल्पांची पर्यटनाची जी कॅपॅसिटी आहे, ज्याला आपण कॅरिंग कॅपॅसिटी म्हणतो, ती लिमिटेड असते. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पर्यटनाला वाव देण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा अशा ठिकाणी पर्यटनाच्या ज्या काही समस्या असतील किंवा ज्या काही इश्यूज असतील त्यांना कशा पद्धतीने आपण सामोरे जायला पाहिजे, याकरिता पर्यटन क्षेत्रामधील तज्ज्ञांना आपण याच्यामध्ये आमंत्रित केलेलं आहे. आणि भविष्यामध्ये हे पर्यटन सुचारू पद्धतीने आणि शाश्वत पद्धतीने चालू राहावं याकरिता कुठल्या उपाययोजना करणे गरजेचे आहे यावर सुद्धा चर्चा होणार आहे. कारण व्याघ्र पर्यटनामुळेच आपल्या संपूर्ण जिल्ह्याला एक प्रकारे जी काही आर्थिक आपला अर्थव्यवस्था आहे जिल्ह्याची, ती त्याच्या भोवती फिरते आणि पर्यटन शाश्वत पद्धतीने चालू राहिलं आणि त्याला वाढ मिळाली तर आपल्याला अर्थव्यवस्थेला सुद्धा एक चांगले बळ मिळणार आहे. हा एक त्याचा उद्देश आहे. दुसरा उद्देश, आपली जी काही वाघांची संख्या आहे, वाघ्या संवर्धनाचे आपलं मॉडेल आहे, हे लोकांपर्यंत पोहोचवणे. तसेच जागतिक वन्यजीव दिवस हा 3 मार्च रोजी संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो, तर तो सुद्धा या कालावधीमध्येच राहणार आहे. तर त्यामुळे आपण साजरा करण्यात आलेला उत्सव आणि जागतिक स्तरावरती ज्याला मान्यता आहे असा एक दिवस, या दोघांची औचित्य साधून हा आपण साजरा करतोय. यामध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी यावरती सुद्धा आपण चर्चासत्र 3 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेले आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमुळे आपल्याला वन्यजीव संवर्धनामध्ये भरपूर मदत मिळू शकतं. नाविन्यपूर्ण गोष्टी, नवीन तंत्रज्ञान हे प्रायोगिक तत्वावरती करण्यासाठी जर आपल्याला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला आणि ते प्रयोग यशस्वी झाले तर त्याला शासनाकडून स्केल अप केल्या जाऊ शकतं, संपूर्ण क्षेत्रामध्ये राबवण्यात जाऊ शकतं. अशा पद्धतीने आपण या महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. नाशिकमधील लॉंग मार्च आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज दुपारी बैठक आहे. शिष्टमंडळाची बैठक होणार आज. या बैठकीनंतर पुढील दिशा ठरणार आहे. काल मुंबईत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही. गेल्या 2 दिवसांपासून आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला आहे. पुढील आंदोलन तीव्र होण्याच्या मार्गावर आहे. JP गावित यांच्यासह शिष्टमंडळासोबत काल मुंबईत बैठक झाली होती. कालच्या बैठकीमध्ये जी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि वनमंत्री मुनगंटीवार साहेब, त्याचबरोबर आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित साहेब आणि आपले पालकमंत्री दादासाहेब भुसे यांच्या उपस्थितीमध्ये जी मीटिंग पार पाडली, त्या मीटिंगमध्ये आमच्या 12 लोकांचं शिष्टमंडळ होतं आणि ह्या 12 लोकांच्या शिष्टमंडळाबरोबर संध्याकाळी 6 वाजेला मीटिंग सुरू होऊन ती सुमारे 8:30 वाजेपर्यंत म्हणजे 2.5 तास ही मीटिंग चालली. परंतु मीटिंगमध्ये जे आमचे प्रश्न होते त्या प्रश्नाला न्याय मिळेल अशा प्रकारचे कोणतेही निर्णय झाले नाही आणि म्हणून आम्ही त्यांना तिथंच स्पष्ट केलं की हे आमचं आंदोलन जे आहे हे आंदोलन चालू राहणार. जोपर्यंत आमच्या प्रश्नाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. आमचे जे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, त्याचबरोबर कांद्याचा प्रश्न आहे,
कांद्याचा जो प्रश्न आहे तो संबंध महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा आहे आणि ह्या कांद्याच्या प्रश्नावरती अनेक वेळेस आंदोलनं झाली, परंतु आता जे आम्ही इथं सरकारपुढे मागणी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये कांद्याला मिनिमम भाव हा 2000 पर्यंत मिळाला पाहिजे आणि कांद्याची जी परदेशामध्ये निर्यात होते त्याच्यावर जी सरकारने बंदी आणलेली आहे ती बंदी पूर्णपणे उठवली पाहिजे असं जाहीर केलं पाहिजे सरकारने। त्याचबरोबर जे वन जमिनीचा कायदा झालेला आहे त्याच्यामध्ये आदिवासी बिगर आदिवासी दोघे पण सहभागी आहेत। त्या कायद्याची अंमलबजावणी त्या कायद्याप्रमाणे झाली पाहिजे आणि सरकारने काही गोष्टी त्याच्यामध्ये मुद्दाम होऊन दिरंगाई केलेली आहे। लोकांना सर्टिफिकेट दिलं परंतु कोणाला 1 गुंठा 2 गुंठे, काही लोकांना जे सर्टिफिकेट दिलेलं आहे त्याच्यावरून सातबारा तयार झाला, त्या सातबाऱ्यामध्ये इतर हक्कामध्ये त्या लोकांची नावं टाकली गेलेली आहेत। एका सातबाऱ्यावरती 200-250 लोकांची नावं टाकली। संबंध जमीन मिळालेली पोट खराब आहे, ह्या माणसाची नावं ही कब्जेदार सदरी न टाकता इतर हक्कामध्ये टाकली आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की इतर हक्कामधली नावं काढून ती कब्जेदार सदरी टाकावीत आणि भोगवटा वर्ग 2 मध्ये ह्या जमिनीचा समावेश करण्यात यावा, अशा प्रकारची आमची साधी मागणी आहे। सरकार कायदा झाला पण त्या कायद्याची अंमलबजावणी करत नाही आणि म्हणून ह्या वन जमिनीवरती हे प्रखरपणे इथं जे आलेले लोक आहेत हे जवळजवळ 60% लोक वन जमिनीच्या प्रश्नावरती पण आहेत। त्याचबरोबर अंगणवाडी कार्यकर्ते आणि आशा वर्कर यांचे पण प्रश्न आहेत, त्यांचा पगार वाढ झाला पाहिजे, त्यांना मिनिमम वेज 36,000 पर्यंत आपले 26,000 पर्यंत त्यांना सरकारने ठरवून दिलेला किमान वेतन जे कायदेशीर आहे ते त्यांना 26,000 रुपये दर महिना मिळालं पाहिजे, ही आमची त्यांच्याबरोबर मागणी आहे। काल आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जे आशा वर्कर ह्या आझाद मैदानावरती त्यांचं धरणे आंदोलन चालू आहे, आम्ही त्यांना भेटायला गेलो तोपर्यंत शेवटचा ग्रुप जो होता धुळ्याचा त्या आशा वर्कर लोकांना पोलिसांनी तिथून हाकलून लावलं। अत्यंत हिडीस वागणूक त्या आशा वर्कर लोकांना दिली जाते। सरकार त्यांच्या मागण्या मान्य करण्याचं दूरच, पण त्यांना ज्या ठिकाणी ते बसल्या होत्या त्या ठिकाणाहून अक्षरशः हाकलून दिलं आणि म्हणून अशा प्रकारचं आज आम्ही त्यांचे जे प्रश्न आहेत, अंगणवाडीचे आशा वर्कर जे ताई आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही इथं आमच्या मागण्यांमध्ये टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अंगणवाडी आशा वर्कर ह्या आमच्या ह्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी पण झालेल्या आहेत जिल्ह्याच्या आणि म्हणून तो पण प्रश्न आम्ही सरकारपुढे ठेवलेला आहे। आता काल बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24। आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 350-2300। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College. विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे।
महाराष्ट्रातील मराठा समाजात चलबिचल नको व्हायला. आपली ओबीसी मधून आरक्षणाची मागणी आहे ती कायम राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने 3 मार्च पर्यंतची आंदोलने स्थगित केली आहेत. या आंदोलनाचे रूपांतर धरणे आंदोलन आणि साखळी उपोषणात करा. सरकारकडून दडपशाही सुरू आहे. अंतरवाली येथे मंडप काढण्यासाठी दडपशाही सुरू आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. अगोदर मराठा समाजाला महत्त्वाचं सांगतो की आपल्या चलबिचल गैरसमज नको. आपली मागणी ओबीसी आरक्षणातली सगळे सोयरी त्याच्यावर आपण ठामीत, मग काही झालं तरी हरकत नाही. अटक होऊ किंवा चौकशी होऊ नाही तर काय. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुन्हा एकदा की जे विद्यार्थ्यांच्या परीक्षेत आणि काही सामाजिक बांधवांचे कार्यक्रम होते, त्यामुळं आपण जे आपले कार्यक्रम 3 मार्चपर्यंत ठरलेले होते ते आपण स्थगित केलेले आहेत आणि त्याचं रूपांतर गावागावात शहरात साखळी उपोषण आणि धरणे आंदोलनात आपण केले. हे बांधवांनी लक्षात ठेवून ते सुरू करावं. आता विषय राहिला की जे दडपशाही सरकारकडून चालली ती. गृहमंत्र्यांनी आदेश दिलेत की अंतरवालीतला मंडप काढून फेका, तिथलं व्यासपीठ काढून फेका, छत्रपतींचा पुतळा आहे ते काढा, सगळं फेका तिथलं. तर रोज म्हणजे कालही झालं, रात्री पण झालं की त्या मंडपसाठी ती दडपशाही सुरू आहे. ते मंडप मराठ्यांच्या अस्मितेचा, ते अंतरवालीचा मंडप नाही. त्यामुळं गावकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. ते मराठ्यांची अस्मिता आहे. त्याच मंडपनं मराठा हे केलेला आहे. त्याच मंडपनं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिलेलं आहे. आपली जी मागणी ते तोच मंडप पूर्ण करणार. त्यामुळं सरकारला, विशेष करून गृहमंत्र्यांना सांगणे, असले चाळे तुम्ही बंद करा. पुढं मंडप काढून फेकल काय, तिथं काय खुणं पडलेलं नाही आहे, तिथं काय दहशतवाद्याचे केंद्र नाही आहे, तिथं संचारबंदी लावायला तिथं काय कापाकापी झालेली नाही. तिथं शांततेत आमरण उपोषण, साखळी उपोषण सुरू आहे सध्या. आता तुम्ही गावावर चाललेली दडपशाही त्या गावकऱ्यांवरची बंद करा लवकर. आणि मराठा समाजाने काही चलबिचल व्हायचं नाही. शांत चित्तानं बघा किती दिवस यांची मजा करता येते. आणि आता तुम्हाला चौथा मुद्दा मराठा समाजाला सांगतोय की आपण आजपासून करोडो मराठ्यांनी ईमेल करायला सुरुवात करायची. राष्ट्रपती, पंतप्रधान, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना आंतरवालीसह महाराष्ट्रातील मराठा समाजावर सुरू असलेली दडपशाही सरकारकडून थांबवा आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. हे सगळ्यांनी ईमेल करोडोच्या संख्येनं करायला सुरुवात करायची आजपासूनच. फेसबुकवरती आपल्या त्यांचे जे ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला जसं जाता येईल सरकारच्या वेबसाईटवर, त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी जावं, हे काम सुरू करा. कारण आपण शांततेत करायचं सगळं काही. आता 5वा मुद्दा सांगतोय, मी हटत नाही. त्यांचं म्हणणं आहे 10% आरक्षण घ्यावं, नसता याला गुंतवायचं. मी भेट नाही. मी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हटणार नाही. हा माझा मराठ्यांना शब्द आहे. मराठ्यांशी मी गद्दारी करू शकत नाही. जेलमध्ये टाकून मला त्यांनी सडवलं तरी मी हटत नाही. आणि मराठा समाजाला सांगून ठेवतो, आज मला त्यांनी अटक बी केलं तरी तिथं माझं आमरण उपोषण सुरू होणार आहे. मग ते जेल असो किंवा पोलीस स्टेशन असो किंवा हॉस्पिटल असो किंवा अंतरवाली असो ना, ते कुठंही असो, मी समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत तरफडून मरायला तयार आहे. परंतु मी हटायला तयार नाही. 6वा मुद्दा सांगतो, हे कशासाठी? 6 महिन्यापासून सरकार सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करीन म्हणतंय, करत नाही. सरकार गुन्हे मागं घेईल म्हणतंय, 6 महिन्यापासून अंतरवालीसह महाराष्ट्राचे घेत नाही. गॅजेट घेईन म्हणतंय, हैदराबादचं घेत नाही, बॉम्बे गव्हर्नमेंटचं घेत नाही, सातारा संस्थांचं घेत नाही. सरकारनं प्रमाणपत्र वाटप करायचे 1 महिन्यापासून बंद केले. ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांचे. सरकार जाणून बुजून हायकोर्टाची तारीख आपल्याला 3 मार्च असताना अलीकडे घेतली गृहमंत्र्यानं, तिथे आपल्याशी दगाफटका केला. मान्य न्यायालयाने सांगितलं होतं शांततेत रास्ता रोको करा, तो अधिकार आहे तुमचा, जनतेचा. आपण शांततेत केले तरी गृहमंत्र्यांनी गुन्हे दाखल केले. हे जाणून बुजून आपल्यावर अन्याय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा अन्याय म्हणजे त्यांचं म्हणणं याने 10% आरक्षण स्वीकारावं. ते 10% आरक्षण ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं त्यांनी घ्यावं. आमची जोर जबरदस्ती नाही, परंतु मराठ्यांची मागणी, राज्यातल्या मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण, आणि ते घेतल्याशिवाय मी हटणार नाही. मायबाप मराठ्यांना माझं एवढंच सांगणं आहे, मी हटत नाही. चलबिचल करण्याची गरज नाही. कोणी फ्रेश राहा, सगळेजण शांत राहा, मजा बघा. किती दिवस सरकार मराठ्यावर दडपशाही करतंय. आपण वेळेवर ठरवूयात आंदोलन काय करायचं, पण शांततेत. आणि
10वी बोर्डाची परीक्षा 1 मार्च पासून सुरू होत आहे। या परीक्षेसाठी चोपडा तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात एकूण 11 केंद्राचे नियोजन करण्यात आले आहे। या 11 केंद्रावर एकूण 3,500 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत। तालुक्यात 10वीची परीक्षा कॉपीमुक्त राबवली जाणार आहे। कुठलाही गैरप्रकार होणार नाही यासाठी पथक नेमण्यात आलेले आहे। विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची देखील दखल घेण्यात आलेली असल्याचे गट शिक्षण अधिकारी अविनाश पाटील यांनी सांगितले। हां, ठीक आहे। माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे SSC परीक्षा उद्या 1 मार्चपासून सुरू होते। आपल्या तालुक्यामध्ये चोपडा तालुक्यामध्ये या ठिकाणी जवळपास 3,500 विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रवेश ठेवणार आहे आणि या परीक्षेसाठी 11 केंद्र आपल्या तालुक्यात कार्यान्वित आहेत। या परीक्षेच्या सुव्यवस्थित आणि शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करण्यासाठी आपण काल सर्व केंद्र संचालकांची आणि सहकेंद्र संचालकांची बैठक घेतली आणि परीक्षा ही शांततेत कॉपीमुक्त वातावरणात निर्भयपणे विद्यार्थी देतील या दृष्टीने त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। असं काही दुर्गम भागामध्ये असं काही केंद्र आहे की काही विद्यार्थी पोहोचू शकत नाही, त्यासाठी काही व्यवस्था वगैरे करण्यात आलेली आहे? तसं काही केंद्र आपलं दुर्गम भागात आहे। आपलं केंद्र एक 17 पण त्या ठिकाणी व्यवस्था आहे, तशी सगळ्या सुविधा त्या ठिकाणी आहेत, बैठक व्यवस्था आहे व्यवस्थित। जरांगे पाटलांनी तावातावाने किंवा भावनेच्या आहारी जाऊन नको बोलायला पाहिजे ते वक्तव्य केलं। मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या भावना दुखावणे स्वाभाविक आहे, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी दिली आहे। नाही, हे बघा, खरं म्हणजे इथे असं आहे की त्या परवाच्या दिवशी जरांगे पाटील साहेब ज्या तावातावामध्ये म्हणा किंवा भावनेच्या आहारी म्हणा जे नको बोलायला पाहिजे होतं ते त्यांनी वक्तव्य त्या दिवशी केलं आणि त्यामुळे साहजिकच सरकारमध्ये जी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत या तिन्ही लोकांविषयी ते नको ते बोलले आणि त्यामुळे त्यांच्या भावना दुखावणं हे फार स्वाभाविक आहे। आणि योगायोगाने अशा वेळेस घडलं की जेव्हा विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं आणि त्यामुळे तिन्ही पक्षाचे नेत्यांचे जे समर्थक आहेत त्यांनी सभागृहामध्ये हा मुद्दा उचलून धरला आणि मग माननीय विधानसभेच्या अध्यक्षांनी SIT स्थापन करण्याचे निर्देश सरकारला दिले। एखादा आंदोलक जेव्हा भावनिक होऊन जातो आणि तेव्हा भावनेच्या आहारी त्याच्याकडनं अशा प्रकारचं वक्तव्य करण्यात आलं असेल तर ते निंदनीयच आहे। त्याचं कोणीही समर्थन या राज्यामध्ये करणार नाही। फुले शाहू आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात, सुसंस्कृत महाराष्ट्रात त्याचं समर्थन कोणी करणार नाही। परंतु SIT बसून चौकशी करण्याची खरंच गरज होती का, हा सुद्धा आता अभ्यासाचा विषय आहे। कारण यापुढे मग अशा प्रकारे जर कोणी आंदोलनकर्ते आंदोलन करून भावनेच्या आहारी जर अशा प्रकारे वक्तव्य होत असेल तर त्याची नोंद ही आंदोलकालासुद्धा घ्यावी लागेल आणि सरकारलासुद्धा घ्यावी लागणार आहे। आणि म्हणून मी त्या SIT चौकशीचंही समर्थन करणार नाही आणि जरांगे पाटलाचं सुद्धा समर्थन करणार नाही। दोन्ही पक्षांनी कुठेतरी आत्मचिंतन करण्याची गरज आहे आणि म्हणून मी जरांगे पाटलांना सुद्धा निवेदन करेल। त्यांनी नंतर काल आपले शब्द परत घेतो असं म्हटलेलं आहे, दिलगिरी व्यक्त केलेली आहे। पण शेवटी समाजामध्ये असं असतं की तोंडातून एकदा निघालेला शब्द, ज्याप्रमाणे बंदुकीतून निघालेली गोळी परत घेता येत नाही त्याचप्रमाणे तोंडातून निघालेला शब्द तो सुद्धा मागे घेता येत नाही। त्याच्यामुळे आता भविष्यामध्ये बघायचं आहे की या SIT चौकशीच्या माध्यमातून काय काय बाहेर येते आणि या SIT चौकशीचं टर्म ऑफ रेफरन्स काय राहते, की कुठल्या कुठल्या घटनांची चौकशी या SIT चौकशीच्या माध्यमातून होणार याकडे आम्ही सुद्धा लक्ष ठेवून राहणार आहोत। हे बघा, जर आंदोलन
कर्त्यांची भूमिका ही फार स्पष्ट होती सुरुवातीपासून, आणि ज्या प्रकारचे मागील 4-5 दिवसामध्ये आरोप त्यांच्यावरती काही लोकांकडनं लावण्यात आलेले आहे, त्या आरोपामध्ये जर काही तथ्य नसेल, बिनबुडाचे ते आरोप असेल, तर SIT असो किंवा आणखी कुठल्या एजन्सीच्या मार्फत चौकशी हो, काही तथ्य बाहेर येणार नाही. पण या संपूर्ण आंदोलनादरम्यान कुठेतरी काही कोणाच्या सांगण्यावरून किंवा याच्यावरून अशा प्रकारचे कृत्य झाले असेल तर ते SITमधून समोर येणार आणि मग त्याच्यावरती सरकारला काय निर्णय घ्यायचा तो सरकार घेणार. पण अगदी स्वच्छ मनाने आणि स्वच्छ भूमिकेने जर हे आंदोलन झालं असेल आणि कुठेही काही त्याच्यामध्ये हस्तक्षेप कुणाचा नसेल तर शेवटी सरकारलासुद्धा त्याच्यातनं काही निष्पन्न होणार नाही. हे बघा, मी कालसुद्धा बोललो की जरांगे पाटील त्या दिवशी त्यांनी जे काही या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल वक्तव्य केलीत, ती सर्वच वक्तव्य निंदनीय आहेत. त्याचा आम्ही निषेधच करतो. कोणीही त्याचं समर्थन करणार नाही. आणि नंतर मग त्यांना स्वतःलाच कुठेतरी त्याचा पश्चाताप झाला असेल की भावनेच्या आहारी मी जे काही नको बोलायला पाहिजे होतं ते मी बोललेलं आहो, त्याच्यामुळे त्यांनी आपले म्हणजे दिलगिरी व्यक्त केली, आपले शब्द मागे घेतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र TV 24. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस. इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस. हमसे सस्ता कोई ना बेचे. दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस. हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे. कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक. हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर.